स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं परत एकदा अभिमान अनप्लग चॅनलवरती. सो आजची व्हिडिओ खूपच इमोशनल किंवा असं म्हणता येईल एक एक्साइटिंग असणार आहे, कारण आपल्या सगळ्यांचा आवडता सण येतो आहे. गणपती बाप्पा येत आहेत. ऑलमोस्ट फक्त काही आठवडा राहिला आहे त्यांचं येण्यासाठी. सो त्यांचीच तयारी चालू आहे. आमच्याकडे ऑलमोस्ट मोर दॅन 70 to 80 years झालेत गणपती बाप्पा असतात घरी. जी परंपरा आमची वडिलोपार्जांनी सुरू केलेली आहे ती आम्ही चालू ठेवली आहे. सो यावर्षीची आमची जी थीम असणार आहे ती थोडी युनिक आहे. लास्ट इयरची थीमही आमची खूप लोकांना आवडली होती. सो प्रयत्न असेल की याही वर्षीची थीम आमची लोकांपर्यंत जाईल आणि आवडेल त्यांना नक्की. आम्ही जे काम करतो आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल की किती एफर्ट्स लागतात डेकोरेशन करण्यासाठी. एक कोणताही सिम्पल किंवा कोणतंही कॉम्प्लेक्स डेकोरेशन असलं तरी त्याच्यामागे किती एफर्ट्स लागतात आणि किती काय काय करावं लागतं, किती मायक्रो थिंग्स असतात. सो लेट्स एन्जॉय द व्लॉग. अँड खूप एक्साइटमेंट आहे गणपती बाप्पा येण्यासाठी. आणि त्याच्यापेक्षा जास्त कामाचं बर्डन आहे, कारण अजून डेकोरेशन नॉट इवन 20% झालेलं आहे आणि ऑलमोस्ट फक्त 5 ते 6 दिवस राहिलेत बाप्पा येण्यासाठी. आज संडे आहे, पुढच्या संडेला बाप्पा इकडे बसले असतील. सो लेट्स होप पप्पाच्या कृपेने सगळं नीट होईल आणि डेकोरेशन ते त्यांचं करून घेईल. गणपती बाप्पा मोरया. 1 तासात होणारं काम अजून पण झालं नाही आहे. ऑलमोस्ट 5 वाजले ते 1 वाजता सुरू झालं आहे फ्रेम बनवायला. अजून फ्रेम बनते. हे बघा मी जसं तुम्हाला आधी बोललेलो की डेकोरेशनच्या मागे किती मेहनत लागते हे तुम्ही बघतायच. किती काय काय झटमारी करावी लागते. आणि थँक्स टू रिझवी सर ज्यांनी मला सुट्टी दिली. त्यांच्यामुळे मी आज घरी थांबू शकलो. का जर आमचं काम काय झालं नसतं. आम्ही प्लॅनिंगमध्ये होतो रात्री नाना येतील त्यांची हेल्प घेऊन मग फ्रेम बनवणार, पण फाटली अक्षरशः. दरवर्षी काय ना काहीतरी चॅलेंज येतं. यावर्षीचं चॅलेंज होतं आमचं फ्रेम. सो अजून त्याच्यावरती कपडा मारायचा आहे. अशा पद्धतीने इथे बाईंचा चहा खूप छान झाला आहे. उद्याच्या पूजेची तयारी. उद्याच्या नाही, गणपतीच्या पूजेची तयारी. पार्ट टाईम आहे. बुवा पण आहेत, पूजा पण करतात. ये देखो गाइस, ये क्या हो गया. कारपेंटर अभिमान बोराडे. बंदूक घेऊन बंदूक घेऊन पाहिजे तू. सेकंड ट्राय गाइस. इकडे घे थोडा. पकडा ना सरळ. डील अशी नको ना करू तू. डील सरळ अरे बाबा ही अरे कपड्याने मग वाकडी मग मी काय काय पकडू. तू असं काय करतोय? काय जमीन खोदतोय काय तू? त्याच्यावर पाय ठेवा. त्याच्यावर पाय ठेवा. त्याच्यावर असं झोपू नको ना. त्याच्यावर पाय ठेवा. सरळ धर ड्रील. ये सक्सेसफुल ट्राय हम लोग का फायनली. पण घ्यायला काय ते काय खायचं काम नाही. खायचं काम नाही. कसं काय खायचं काम नाही? खायचं ते काम आहेच ना. खाल्ल्याशिवाय काम होणार. खायला नको. हे अजून लावायचंय, हे बनवायचंय आणि जरा थोडीशी गॅप ठेवा त्याला. नंतर ते कट्टू करणे. उंटावर बसून शेळ्या हातनं खूप सोपं असतं काही. पहाड़ के नीचे जब आता है ना उससे पता चलता है कि ऊपर कितनी हाइट है पहाड़ को. 6 तासांची मेहनत. द बेस्ट पार्ट ऑफ गणपती डेकोरेशन इज गणपती बाप्पाच्या तयारीसाठी जेव्हा सगळे घरातले लोक
सगळं काम सोडून सगळं फक्त डेकोरेशन करतात. तीच खरी मजा आहे गणेश उत्सवाची. सो 6 आवर्स नंतर आमचं जे आहे आउटपुट ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही आहे फ्रेम. ही आहे फ्रेम. ह्याच्यावरती आम्ही मारला आता व्हाईट कपडा. ह्याच्यामध्ये येणार आपला एकदम पॉझिटिव्ह कलर व्हेरिएशन्समध्ये, जिथे मस्त आपले हनुमान स्वारी बसतील नामस्मरण करत. त्याच्या पुढे गणपती बाप्पा असणार श्रीराम अवतारामध्ये. सो एकंदरीत थीम अशी असणार आहे की मेडिटेशन करत हनुमान राय बसलेत. त्यांच्या मेडिटेशनमुळे पूर्ण राममय झालं आहे. सो अजून याच्यामध्ये कलर करायचा बाकी आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. तो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट चालू केला आम्ही. हनुमानचा चेहरा बनवतोय. सो आता बघूयात की कसं बनतंय. द फायनल टचअप, द मोमेंट वी आर एक्साइटिंग फॉर. लेट्स सी. हे जे हनुमानचे डिटेलिंग दिसतात एवढे केस आणि हे जे फेशियल एक्सप्रेशन जे आलेत हे कसे आलेत अथर्व? काय काय आपण याच्यावरती काम केलं? हा ब्राऊन कलर त्याला लाईट करून बेस शेड देऊन घेतलेला आपण पहिलाच, जो तुम्ही पहिल्या आधीच्या क्लिपमध्ये पण बघू शकाल. त्याच्यानंतर ह्या स्किन टोनच्या पेन्सिल्स येतात वेगळ्या, ड्रॉइंगमध्ये कामाला येतात त्या, त्यांनी मी सगळे काढून घेतले. त्याच्यानंतर ब्लॅक पेन्सिल आणि व्हाईट पेन्सिल हायलाईट केले. आता फक्त फिनिशिंग देतोय. मग आपलं झालं. हा पूर्ण फेस बनवायला, फेस म्हणण्यापेक्षा हे फक्त हेअर टचअप आणि बियर्ड टचअप द्यायला किती वेळ लागलाय? हेअर टचअप द्यायला मला कमीत कमी 3-3.5 तास पकडून झाला. हो माय सगळे मिळून. तरी अजून फिनिशिंग बाकी आहे. आता आम्ही ह्याचे आयब्रोज काढणार आहोत. तो भाई यहाँ पे हमारे हनुमान का फाइनल लुक देख रहे हो आप. सो ये पूरा मेहनत किया है अथर्व और सृष्टि ने मिलके, श्रुतिका ने. मैं आप लोगों को ना ओरिजिनल फोटो दाखवतो. त्याच्यामध्ये बघा आणि ह्याच्यामध्ये बघा. यू विल सी नो डिफरन्स. सेम टू सेम बनला आहे हनुमान. त्याचा याच्यावरती मोत्यांची माळा लावणार आहे, रुद्राक्ष लावणार आहे. सो बघूयात. हँड रिझल्ट अजून छान निघणार आहे. कलर टोन मैच करने के लिए इतना मेहनत करना पड़ता है. 1 2 3 4 5 6 7 8 8 शेड बनवलेत आम्ही. देन टू वी आर नॉट सॅटिस्फाईड विथ द आउटपुट. आता 9वा शेड बनवतोय. हे जे टोन आहे हे मॅच होत नाही आहे. सो हे मॅच करायचं आहे आपल्याला. आता शेड बनवूया. तो गाइस अभी हम लोग जा रहे हैं गणपति लेने. डेकोरेशन को बीच में ही छोड़ के हम लोग को जाना पड़ रहा है टिटवाला, क्योंकि दूर से लाना है. तर आता मी आणि अथर्व चाललो आहे टिटवाळ्याला. तिकडून चंदू येणार आहे आणि होपसो दयान येतो आहे त्याच्यासोबत. तर इथून आता जाऊ आम्ही टिटवाळ्याला आणि बाप्पाला घेऊन येऊ. डेकोरेशन ऑलमोस्ट 90% झालं आहे. फक्त हनुमानला लावायचं आहे. हनुमानला उभं करायचं आहे सपोर्ट देऊन. सो ते आल्यावरती आम्ही रात्री करणार आहे. सो आता आपण जाऊयात सरळ गणपती बाप्पाकडे. खूप एक्सायटेड आहे मी गणपती बाप्पा बघण्यासाठी, कारण पॅडीने अजून एकही फोटो शेअर नाही केला आहे. सो त्यांनी सरप्राईज ठेवलं आहे कसं असेल बघा मूर्तीचं फायनल लुकसाठी. सो आय थिंक सो तुम्हा लोकांना पण आवडेल मूर्तीचं फायनल लुक. सो भेटूया टिटवाळामध्ये. सी यू गाईज. शिंदे चला, शिंदे आलेत. शिंदेच्या गाडीत जायचंय. शिंदेनी गाडीत वाघ ठेवलाय. वाघ, सेनेचा वाघ. आम्ही वर्कशॉपवरती आलोय पॅडीच्या. तर पॅडीने पूर्ण सरप्राईज ठेवलं होतं. सो बघूया आता मूर्ती येते. पॅडी आता मूर्ती दाखवणार आहे. सरप्राईज थोडा अर्धा रिव्हील झालंय. सरप्राईज तर दिसतंय थोडं. पॅडीचं काम. फ्रंट कॅमेरा झालोय. फ्रंट चालू. बघूया आता मूर्ती दिसेल आपल्याला थोड्या वेळात. पॅडी काय बोलतो मग? खूप पेशन्स ठेवलेले आम्ही तुमच्या मर्जीसाठी. हो. आता प्रेझेंट कसं करायचं तुमच्यावर. ओके. किती क्लोज करून आला विचार त्याला. कोणती मूर्ती का आपली?
मूर्ती बघ बाबा, संपवलाय त्याने पार. एक फोटो नाही पाठवलाय त्याने मूर्तीचा, एक फोटो. स्नॅप पण नाही पाठवलाय. बघितली का चंदू? निकाल निकाल. हा बिंदासा फुकणे काय. कसं आहे चंदू? बोराड्यांचा कडक काम केलंय भाई. काय काम केलं मूर्तीवर. मूर्ती बघूनच पाणी आर्ट द आर्टिस्ट. चार दिवसांपासून जी दिवसभर मेहनत चालली ती झाली आता ऑलमोस्ट कम्प्लीट. सो लेट्स सी गाईस की काय केलं आहे. दिस इज वॉट वी वर एक्सपेक्टिंग. आणि जे अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा खूप चांगला रिझल्ट आहे. सो कसं वाटतंय गाईस? अँड थोडं अजून काहीतरी याच्यामध्ये ट्विस्ट. लेट मी शो यू. हे असंच बघत राहा. कसं वाटतंय? अजून काहीतरी दिसेल आता. मजा नाही आला आता बघा. तुला घे. सो गाईस तुम्ही बघितलात लास्ट सकाळी मी उठलो आहे 6:30 आज. तर 6:30पासून आता सकाळचे 4:45 झाले. तर मोर दॅन 24 आवर्स जागा असून आम्ही सगळे डेकोरेशन करत होतो. तरी अजून थोडं मायनर गोष्टी राहिल्यात. बट इट वॉज अ रिअली बेस्ट एक्सपिरियन्स. आणि एवढी मेहनत घेऊन जेव्हा तुम्हाला असं आउटपुट बघायला मिळतं तेव्हा ते खूप तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतं. तीच खरी मजा आहे. सो बिग शाउट आउट टू भाई अथर्वन अँड श्रुतिका. यस. एंड और कौन था रे? हम तीनों ही मिलके ये मास्टरपीस बनाया है. देख रहे हो? सो हम लोग सोच रहे हैं अगले साल से ऑर्डर भी ले डेकोरेशन का. इफ एनीवन इज इंटरेस्टेड हमें ऑर्डर दे सकता है. ज़्यादा चार्ज नहीं करेंगे. सो लेट्स एंड हियर गाइस. फॉर मोर वीडियोस कीप वॉचिंग. अगला वीडियो आने वाला है अपना गणपति का ही आएगा. अपन पूजा एंड फर्स्ट डे का व्लॉग पोस्ट करने वाले. सो कीप वॉचिंग. इफ यू लाइक द वीडियो प्लीज़ लाइक कमेंट एंड शेयर. थैंक यू गाइस. पीस आउट.